नमस्कार मित्रांनो, आज दिवस चौथा, सकाळ सकाळी मस्त पैकी फ्रेश वगैरे आज आम्ही लोकांनी खास गोष्ट म्हणजे डॅमच्या पाण्याने आंघोळ केली है ना। कसं वाटलं डॅमच्या पाण्याने आंघोळ करून? रिसॉर्ट एकदम नाही, रिसॉर्ट पण फेल आहे भाई। डॅम मध्ये आम्ही डायरेक्ट काय कसं वाटलं डॅम मध्ये आंघोळ करून? लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है, बहुत मजा आ रहा है यहाँ पे। मजा आली? कुठून कुठून मजा आली? वेदू तुला कुठून मजा आली? वेदूने डॅमचा फुल पैसा वसूल केलेला आहे भाई। तर सकाळ सकाळी मस्तपैकी आम्ही लोक फ्रेश बिश होऊन निघालेलो, पालखी प्रस्थान झालेली आहे पुढच्या वाटेला। तर आता काय जास्त शूट नाही करणार कारण अंधार आहे, जसं उजाडेल म्हणजे उजेड जास्त होईल तसं तुम्हाला अपडेट्स मिळत जातील। चलो तर मित्रांनो, आज चौथा दिवस, पण चौथा दिवस कधी आला इतक्या लवकर काय कळलंच नाही। आज सॅटर्डे, उद्या आम्ही संडेला गडावर असू आईच्या भेटीला। इतके कसं गेलं पटपट काय कळलंच नाही ना दादा। आज चौथा दिवस, पटावट सगळे दिवस निघून गेले आणि सध्या तर आम्ही शेवटच्या झेंड्याला आहे, पुढे जायला पाहिजे। चलो चलो चलो। तर मित्रांनो, चौथ्या दिवसाचा आमचा मॉर्निंगचा हॉल्ट असतो, म्हणजे पालखी निघाल्याच्या नंतरचा पहिला हॉल्ट असतो आमचा खारबोलीला, जिथे सगळ्यांना नाश्ता म्हणून खिचडी वगैरे असते, त्यासोबत एनर्जी यायला मसाला दूध वगैरे पण असतं। तर नाश्ता वगैरे सगळं झालाय आणि आम्ही पुन्हा निघालोय खोपोलीच्या दिशेने। नेक्स्ट हॉल्ट आमचा खोपोलीला असणार आहे। तर आपल्या सोबत ना आपले मित्र पण आहेत, काय काय नवीन वगैरे पण आहेत, तर आपण त्यांना पण विचारूया त्यांचा पण काय एक्सपिरियन्स आहे, त्यांचं पण काय मत आहे। तर आपल्या सोबत आहे संजय राऊतचा भाऊ आहे विनायक राऊत, त्याचं पण आपण मत ऐकून घेऊया। बोल भाई। भावानो मैत्रिणींनो, माझा आज 4 दिवसाचा प्रवास असा चांगला पण झालाय। तुम्ही बघू शकता 4 दिवसाचा ब्लॉग। अरे पण तू एवढा पॉज का घेतोय, बोल ना लवकर। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। 4 दिवसाचा ब्लॉग बघा, तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि भावाची स्टोरी बघा आणि 4 दिवसाच्या ब्लॉगचा आनंद उचला। 5 दिवसाचा अजून आनंद घ्या। आजचा 4था दिवस आहे, उद्या 5वा दिवस आहे। प्लीज माझी एकच विनंती आहे, आईच्या पायथ्याशी जाऊन सॉरी ऐकलं माते शिका सॉरी। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। हा दिवस आमचा चौथा आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही खोपोलीच्या बाजारात खोपोली मार्केटजवळ अपडेट भेटत राहते। लिमका पियायला थंडगार वा पाऊस नाही म्हणून आम्ही स्वतःच थंड घेतोय, थंड पितोय। अजून पण थंड पियायला तर मित्रांनो, मध्येच पाऊस आलाय, जोरात पाऊस होतोय। तर पाऊस आल्यानंतर आम्ही पालखीच्या वरती प्लास्टिक घेतो, चारी साईडने चारी कोपरे पकडून पालखीला सेफली न भिजवता आम्ही पुढे घेऊन जातो।
आणि मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये म्हणजे काल परवाच्या ब्लॉगमध्ये काहीतरी सांगितलेलं की आमच्या मंडळाने आमच्या सगळ्या पोरांना विंडशीटर वगैरे दिले आहेत. तर त्याचा पाऊस येईल त्याचा तुम्हाला बघायला मिळेल. तर आता सगळ्यांनी घातले आहेत. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कलरचे पूर्ण फुलवाले विंडशीटर सगळ्यांना दिलेले आहेत. तर मी दाखवतो पाठी पण विंडशीटर पण आणि आमचे पोरं पण टाकतो. चला हे बघा या प्रकारे आम्ही पूर्ण वरती कव्हर करून पालखी घेतो. पावणे 12 वाजत आले मित्रांनो. आमचा मंडळ आता खंडाळा घाट चढायला सुरुवात करणार आहे. तर आम्ही सगळे दोन दोनची पॅर बनवून असे सगळे लाईनीत उभे आहेत. असंच सगळं पुढे घाट चढणार आहेत सगळेजण. सगळे पार्टनर घेऊन उभे आहेत आपापली जोडी. माझा पार्टनर साहिल आहे. हा बघा सगळेजण आहेत इथे. दोन जण उभे आहेत. असंच पूर्ण घाट चढणार आहे आता. आमच्या मंडळाची शिस्तच आहे मित्रांनो. घाट चढताना एक पॅर बनवून चढतात. म्हणजे दोघांची एक जोडी. थोडा वेळ सगळ्यांनी पालखी घ्यायची. थोडा वेळ दोघांनी पालखी घेतल्यानंतर ती दोघं पाठी येणार. रोटेशनमध्ये असं जाणार. पाठी शेवटचा झेंडा असतो. पुढे पहिला झेंडा. मध्ये सगळे पदयात्रा. पाठी आपले शेवटच्या झेंड्याला आहे. आमचा नंबर झालेला आहे. आम्ही जर पालखी घेऊन आलो पाठी. आता आमच्या पुढचे म्हणजे मागचे जे आहे ते पुढे आहेत. थोड्या वेळाने ते परत पाठी येते रोटेशनमध्ये.
खंडाळा घाटात आमचा पहिला हॉल्ट असतो शिंगोबा मंदिरात. शिंगोबा मंदिर इथे बाजूलाच आहे. शिंगोबा मंदिर आलंय आणि आम्ही थोडा वेळ थांबणार आहे विश्रांती घ्यायला. थोडा वेळ फ्रेश केल्यानंतर पुढे निघणार आहे. मित्रांनो 2-3 दिवस आम्ही पावसाची वाट बघत होतो कारण पावसाला सुरुवात झाली आहे. मस्त जोरदार पाऊस चालू आहे. हेच भाजी होत्या घाटात आला आणि पाऊस नाही तर मग पालखी खेळायची मजा नाही. घाटात पाऊस पाहिजे. 2 मिनिटं भर नाही. पुढे जरा घाटात 2-3 दिवस पाऊस नव्हता. घाटात आलो आणि मस्त पाऊस सुरू झाला. हेच पाहिजे होतं ना. आहे का ना मजा. तर मित्रांनो दुपार झालेली आहे आणि आम्ही आमच्या दुपारच्या हॉल्टला पोहोचलेलो आहे वाघजाई देवीच्या मंदिरमध्ये खंडाळा घाटात. तिथे आम्ही जेवण वगैरे जेवू, थोडा वेळ आराम करू, त्यानंतर पुढे निघू. फुल धुके 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 आणि फॉग तर इतकं आहे ना, इतकं मला नाही वाटत कोणत्याही मोबाईलचा कॅमेरा जस्टिस करू शकतो. हे फक्त आपल्या डोळ्याच्या लेन्सने दिसू शकतं. हा फॉग इतका फॉग आहे ना, समोरचा माणूस एकदम ब्लर दिसतो. कॅमेरामध्ये काय माहिती कसं
Artlist.io. तर मित्रांनो, मगाशी आम्ही आलो वाघजाई मंदिरात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मंदिरामध्ये पूर्ण भिजलेल्यांना एंट्री नसते, कारण पावसाळ्याचे दिवस आहे. लादीवरून वगैरे कोण सरकतील बाकी, म्हणून एंट्री नसते. तर आम्ही फटाफट चेंज बिंज केलं, आरती वगैरे झाली, नैवेद्य दाखवले दोन्ही ठिकाणी. आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर आता थोडा वेळ आराम. दुपारचा हॉल्ट सोडून आम्ही लोक निघालो आहे. वाघजाई मंदिरचा जो हॉल्ट होता तो सोडून आम्ही लोक निघालो आहे. जास्त काय आराम वगैरे करायला भेटला नाही, कारण आजच्या दिवसाचा आम्हाला पॅच भरपूर मोठा कवर करायचा. कारण आजच्याच दिवशी आम्ही डायरेक्ट पायथ्याला पोचणार आहे. माहेर घरी रात्री जाऊ, आरती भजन जे काय असेल ते झाल्यानंतर डायरेक्ट आम्ही पायथ्यालाच थांबणार आहे, कारण पायथ्याचाच हॉल्ट घेणार आहे आज रात्रीसाठी. आणि उद्या डायरेक्ट आपल्या माऊलीचे दर्शन. तर चला, आई माऊलीचा दो दो. बदक भारी आहे ना. मित्रांनो, संध्याकाळचा हॉल्ट आम्ही सोडलेला आहे. संध्याकाळचा हॉल्ट आमचा होता एकविरेच्या माहेरघराच्या अगोदर, म्हणजे जस्ट हाफ ॲन आवरचा डिस्टन्स होता. तर तिथे आम्ही मॅगीचा वगैरे नाश्ता केला आहे. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहे. आता आमचा रात्रीचा म्हणजे भजन वगैरे होईल एकविरेच्या माहेरघरी आईची भेट वगैरे करून मग आम्ही डायरेक्ट पायथ्याला जाणार आहे, कारण रात्रीचा हॉल्ट तिथेच आहे आमचा. आणि त्यानंतर सकाळी आम्ही गड चढायला सुरुवात करू. चलो. तर मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 10:30. जसं की मी तुम्हाला अगोदर बोललेलो, आम्ही संध्याकाळच्या हॉल्टला नाश्ता वगैरे करून पुढे निघणार आहे. तर माहेरघरी आम्ही भजन वगैरे केलं. एकविरा आईच्या माहेरघर, जे कालभैरव देवाचं मंदिर आहे इथे, तिथे भजन वगैरे केलं आणि आम्ही निघालो परत पायथ्याला. आमचा हॉल्ट आहे तिकडे. आत्ता वाजलेत रात्रीचे 10:30. या हायवेवरून जाताना इतकं भारी वाटतं, इतकी मजा येते ना, कारण पावसाळी वातावरण आहे. तो ऑब्वियसली थंडावा तर हवेत असणारच. थंडावा आहे, परत हे मोठे मोठे कंटेनर्स आणि हे सगळ्या गाड्या जातात, त्यामुळे हवा इतकी मस्त सुसाट जाते ना, खरंच AC फेल. आणि रस्ता फुल सुमसान आहे. त्या बाजूला नदी, झाडं, आणि ह्या बाजूने गाड्या जात आहेत. फुल काळोख, काही लाईट बीट काहीच नाही. एक नंबर मजा येते लाईफमध्ये. खरं हा एक्सपिरियन्स ना एकदम ॲडव्हेंचरस आहे भाई, कारण गावी वगैरे गेल्यानंतरच आपल्याला हे सगळे फिलिंग्स येतात, हे सगळे वाईब्स येतात. तर पदयात्रा वगैरे अशा गोष्टींना सगळ्यांनी अटेंड केल्या पाहिजे, अशा केल्या पाहिजे. खूप मजा येते. येस, चलो. हा बघा आमचा चांद, दाखव जरा. ये